फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. त्या सावकारानं माझं घर जाळून टाकलं. असं कसं झालं? मग पुढे काय झालं? त्यासनी समजलं असणार की मी गावात आली आहे, म्हणूनच त्याने त्याची माणसं माझ्या मागं लावली. आणि मग काय? आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत धरून नुसत्या पळत सुटलो. भाईसाहेब, लागलं नाही. आणि एके ठिकाणी रस्त्यात मला ठेच लागली आणि मी पडले. हॅलो. तिथं आमसनी वाचवाया एक आजी आली. आधी वाटलं ती आमसनी मदत करते आहे, पण नंतर कळलं की ती बी लय वाईट आहे. ती बाई सुद्धा त्या सरकारच्याच बाजूची होती. आय, तुझा तर जबाबच नाही बघ. लय पळवल्या दोघीने आम्हाला, पण तू लय हुशारीने ह्या दोघींना इथं आणलंस आणि माझ्या हवाली केलंस. सरकार लय खुश होतील बघ. माझ्या लेकरा. मी कशी बशी पळाले तिथून. ते मला पे घेऊन चालले होते, पर तितक्यात तिथं पोलीस काका आले. त्या आजीनंच मारलं. ती लोक मला सरकारकडून येत असताना रस्त्यात मला संधी मिळाली आणि तिथून पळाले. धाव लवकर. योगायोगाने एक भले गृहस्थ मला भेटले आणि त्यांनीच मला लिफ्ट दिली. या. मग पुढे आल्यावर रस्त्यात आम्हाला लेखा भेटली. लेखा लेखा आणि आम्ही घरी आलो. सावंत, त्या थेरडीला आणि तिच्या मुलाला लवकरात लवकर शोधा. त्यांच्याकडनं आपल्याला बरीच माहिती मिळू शकेल.
पोलिसांवर हात उघडण्याचे काय परिणाम होतील हे कळू देत त्यांना. लवकरात लवकर शोधा. ओके. पाटील, ती माणसं कोणाची आहे मला कळलं पाहिजे. आणि गाडीचं काय झालं? केली ना चौकशी सर. ती गाडी साताऱ्याच्या शैलेंद्र भागवत यांची आहे. भागवतांची? गेली. पुण्यांदा एकदा ती चंद्री तुमच्या हातावर तुरी देऊन तोंडाला पानं पुसून गेली. चमायला काय रे, वय काय तुझं? 28 आहे सरकार. 28. आणि ती पोरगी 14 वर्षाची. तरी बी घोड्या पकडू शकला नाहीस तिला. त्याचं काय झालं सरकार? वांड वर करून बोलतोय आणि तू डोळ्यासमोर थांबायचंयस माझ्या. चाल, तू असा नाही जाणार. गोळीच खातो मी. सरकार, चंद्रीला शोधायचा असेल तर आपली माणसं कमी करून नाही चालणार. शांत व्हा सरकार, शांत व्हा. ती चंद्री गेल्यापासून एवढंच ऐकतोय. चंद्री पळाली, निसटली आणि हे आमची बिनकामाची माणसं. खायला कार आणि भुईला बार. बाई, त्या चंद्री बरोबर एक बाई होती ना रे. जावा शोधा तिला. काय कुठं उलातला होता? म्या सांगते. अहो ती चंद्री आणि ती बाई दोघी बी माझ्याकडेच होत्या की. पण त्या बाईनं ह्याच्या डोसक्यात काहीतरी हाणलं आणि ती बाई पळाली ना. वा घ्या ह्यो बुलेट तुमचा. सायलेन्सर फुटलेली बुलेट. अहो पण ती चंद्री माझ्याकडेच होती की. मग ती तुमच्याकडनं आमच्याकडे पोचली का? सांगत्यात तोंड वर करून आमच्याकडे होती म्हणून. अहो त्या पोलिसानं फांदा मारला नसता ना तर त्या चंद्रीला इथं तुमच्या मोहर अशी खेचतच आणली असती. पोलीस? कोण पोलीस? अहो त्यो पोलीस. काय बघताय साहेब? काय नाही, चला मी तुम्हाला सोडतो. कुठे जायचं? नग नग. अहो तुम्हा कशा पाहिजे त्रास? त्या त्रास कसला? नको साहेब, मी घेऊन जातो हिला. वय वय तुम्ही या. अहो त्या चंद्रीला तुमच्या मोहर आणण्यासाठी त्या पोलिसाची बी मी पर्वा केली नाही. अहो त्याच्या डोसक्यात हाणलं आणि फेकलं तिथंच. आणि तुम्ही असं म्हणताय सा. बस, लई बोलला. जावा आता, शोधा चंद्रीला आणि त्या बाईला. निघा. जी सरकार. वय चल. जी सरकार. ये सोपान. जी. ही समधी बिनकामाची आहेत. तू स्वतः जा. ती बाई कोण होती याची माहिती काढ. जी.
काम कर, शांतपणे झोप. एक अतिशय वाईट स्वप्न आपण बघितलं असं समज आणि सगळं विसरून जा. आई, मी किती वाट बघितली. तुम्ही खूप वाईट आहात. साहिल, असं नाही बोलायचं. देवा, तुझे लय उपकार आहेत. आज तुझ्यामुळेच मी आन बाईसाहेब घरला सुखरूप आलो. माझं तुझ्याकडे हेच मागणं आहे की माझ्यामुळं कधी बी या घरावर संकट येऊ दे नको. हेच माझं मागणं आहे तुझ्याकडे देवा. कशी आहेस लेखा? काही झालं नाही ना तुला? रात्रभर मी देवाकडे खूप प्रार्थना करत होतो की लेखाला म्हणजे लेखाला आणि मामीला सुखरूप घरी परत येऊ दे. देवाने तुमचं ऐकलं बहुतेक. मी ऐकते. लेखा थांब. रात्रभर मला तुझी काळजी, तुझी म्हणजे तुझी आणि मामीची, दोघांची खूप काळजी वाटत होती. लेखा, ऍक्च्युली तू इथून गेल्यानंतर मला रिअलाइज झालं की मी तुला खूप त्रास दिला ना. आता अशी चूक परत नाही होणार. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. नाही म्हणजे लेखाच्या आईच्या मैत्रिणींनी काहीतरी नाव सांगितलं होतं, पण आता मला काही आठवत नाहीये. पण ती माणसं त्याला सरकार सरकार असं काहीतरी म्हणत होती. सरकार? एक मिनिट. हॅलो. हॅलो, भागवतांचं घर का? हो, मी शैलेंद्र भागवतच बोलतोय. नमस्कार, मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय रांजणगावहून. मला सांगा, MH12 BG 2761 गाडी तुमचीच आहे का? हो, माझीच गाडी आहे ती. ती आता आमच्या ताब्यात आहे. आम्ही RTO कडनं माहिती मागवलेली, तेव्हा असं कळलं की ती गाडी तुमच्या मालकीची आहे म्हणून. मीही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणारच होतो. माझी बायको ती गाडी घेऊन रांजणगावला गेली होती आणि तिथे तिच्यावर हल्ला झाला. काय हल्ला? आणि रांजणगावात? ज्या माणसाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला होता ना, त्याला ते लोक सरकार म्हणत होते. सरकार? बरं, ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही पाहतो काय करायचं ते. आणि हो, त्या माणसाला आम्ही लवकरात लवकर शोधू. ओके, मी सातारा पोलीस स्टेशनला रितसर कंप्लेंट नोंदवून ठेवतोच आहे. आणि आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही जरूर फोन करा मला. हो हो, थँक्यू भागवत साहेब. हॅलो, वाकडे सरकार. बोला पाटील. तुम्हाला एक बातमी द्यायची होती. बोला की. सरकार, हणम्याच्या घराजवळ जी गाडी सापडली ज्यातून चंद्री गावात आलेली, ती गाडी साताऱ्याच्या शैलेंद्र भागवतची आहे.
आणखी कोण कोण असतं घरामध्ये? आई, बाबा, माळात्या, समीर दादा, मनोरमा मावशी आणि लेखाताई. ताई, अरे वा, मोठी बहीण बी आहेस नी? नाही नाही, बहीण नाही त्याची, पण आमच्या घरातच राहते. काही दिवसांपूर्वीच आली आहे. मी तिचं चित्र काढून ठेवलंय, दाखवू का? हा, दाखवा की दाखवा. काका, ही बघा माझी लेखाताई. म्हणजे माझा संशय बरोबर होता. भागवतांच्या पोरग्यानं काढलेल्या चित्रातली पोरगी म्हणजे चंद्री. शाबास शाबास पाटील, शाबास. येस सोपान्या, ऐकलंस का रे? चंद्री गावली. आपला संशय बरोबर होता. चंद्री भागवतांच्या घरात आहे. शाबास पाटील, बोनस डबल तुमचा या महिन्याचा. पण सरकार यात एक गोंधळ आहे. नाही म्हणजे ती गाडी शैलेंद्र भागवतची आहे हे भोसलेला कळलंय. त्याने तुमचे फोन रेकॉर्ड केलेले ना, त्यात भागवतला केलेले कॉल जास्त होते. त्याला तुमचा संशय आलाय साहेब आता. मग कळू दे की त्याला काय फरक पडतोय आणि काय करतोय तुझा भोसले साहेब. अरे पाटील, तुझ्या भोसले साहेबाला आम्ही दिलेला तडाखा कसा बसलाय? म्हणजे उठलाय का झोपलाय अजून तुझा भोसले साहेब? सर मी अजूनही तिथेच आहे. तिथंच आहे वे. बर बर बर, घ्या घ्या, काळजी घ्या तुमच्या भोसले साहेबाची. बर पाटील, आज पहिल्यांदा एक गोष्ट बोलतोय. थँक्यू बर का. सोपान्या, चंद्री गावली आता पक्की. आपण अंधारात मारलेली गोळी अगदी बराबर बसली.